व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेला मोठ्या संख्येने पक्षाचा कार्यकर्ता आणि खऱ्या अर्थानं आदरणीय दादांवरती मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता, ज्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा संदेश दिलाय, दादा आपण जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयासोबत आम्ही सर्वजण आहोत, त्याबद्दल सन्माननीय व्यासपीठाच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचे सुरुवातीला मनापासून आभार व्यक्त करते। आदरणीय प्रांत अध्यक्ष, आमच्या पुणेकरांच्या वतीने मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते। महाराष्ट्र राज्यातला नियुक्तीपत्र वाटपाचा समारंभ हा सर्वप्रथम आपण पुण्याला दिला, हा मान पुण्याला दिला आणि पुण्यापासून सुरुवात झाली, कारण पुण्यामध्ये जे उगतं, जे पिकतं ते महाराष्ट्रात खपलं जातं आणि हा संदेश महाराष्ट्रात दिला जातो। त्याबद्दल पुणेकरांच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या वाजवून मी आपल्या मनापासून स्वागत करते, आपल्याला मनापासून धन्यवाद देते। खरं तर पुणेकर हे जसे पुणेरी पाटांसाठी प्रसिद्ध आहेत, पुणेकर जसे रसिक आहेत, पुणेकर जसे चोखंदळ आहेत, तसेच पुणेकर हे उत्कृष्ट गोष्टीला दाद देणारे आहेत, हे गर्दीवरून लक्षात येतं। आणि म्हणून आदरणीय प्रांताध्यक्ष, आज फक्त नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम असताना सुद्धा कदाचित माध्यमांना शंका येते सातत्याने की हा मेळावा आहे की नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आहे। इतक्या चांगल्या पद्धतीची दाद ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला तो विकासासाठी घेतलेला। 5 तारखेच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय दादांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। केवळ आंदोलन आणि मोर्चे करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, किंबहुना ते सुटणार सुद्धा नाहीत, पण त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं सत्तेमध्ये असताना सर्वसामान्य कष्टकरी कामगार महिला भगिनी, म्हणजे विधवा महिला भगिनी, या सगळ्यांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला सत्तेत येऊन खऱ्या अर्थानं या सगळ्यांचे प्रश्न सोडवता येणार आहेत। आणि म्हणून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून सांगावंसं वाटतं, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चालावी बोलाचीही, ऐसियाचा संग देई नारायणा, ओलाच्या वचना जयासिया। अमृताच्या झाडाला येणारं फळ हे अमृताचं आहे आणि त्या बीजापासून पुन्हा तयार होणारं फळ हे अमृताचंच असणार, असाच हा अमृतमय विचार घेऊन जाण्यासाठी आदरणीय प्रांत अध्यक्ष आपल्या नेतृत्वाखाली, आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरातली ही सक्षम संघटना दीपक भाऊ उभे करत आहेत। आपण पाहताय जवळजवळ सगळे नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी यामध्ये उपस्थित आहेत। दादांनी जो निर्णय घेतला यामध्ये मला महिला भगिनींना आवर्जून सांगायचंय, पंडित रमाबाई योजना असेल, जिजाऊ गृहलक्ष्मी योजना असेल, बालसंगोपन योजना असेल, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून 50% मतदानामध्ये नेतृत्व करत असताना या महिला भगिनींना न्याय दिला पाहिजे, ही भूमिका सातत्याने दादांनी ठेवली। आणि म्हणून या सगळ्या दादांच्या नियोजनासाठी, दादांच्या निर्णयासाठी आपण सगळे दादांसोबत आहोत, हा संदेश देण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला। शेवटी संघटना पक्षाचा पाया असतो, हा पाया रोवत असताना संघटनेतल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला मान सन्मान मिळेल याची जबाबदारी आम्ही सन्माननीय व्यासपीठ निश्चितपणाने घेऊ, कारण की कार्यकर्ता आणि त्याच्या जीवावरती खऱ्या अर्थाने पक्ष उभा राहत असतो। या निमित्तानं मला एक छोटीशी गोष्ट आवर्जून प्रांताध्यक्ष तुम्हाला सांगायची आहे की संघटनेमध्ये काम करत असताना आम्ही, माझ्याबरोबर इथं सगळ्या बसलेल्या ह्या पदाधिकारी, मी शहराध्यक्ष असल्यापासून माझ्याबरोबरच्या आहेत, आजपर्यंतच्या या प्रवासामध्ये सगळेजण बरोबर राहिले। संघटनेचा कार्यकर्ता हा रस्त्यावरती उतरणारा असतो, चळवळीचा असतो, सहसहत्या रक्ताचा असतो, सर्वसामान्य जनतेचे प्रश्नांसाठी जाब विचारणारा असतो, वेळ प्रसंगी स्वतःवरती गुन्हे दाखल करून घेणारा असतो, अनेक वेळा तो स्वतः ही न्यायालयीन कोठडी भोगणारा असतो। या सगळ्या प्रक्रियेमधून आम्ही सर्वजण गेलो। मला असं वाटते 2014ची घटना असेल, आपण सगळेजण विरोधात होतो, यावेळेस आंदोलनाच्या माध्यमातून माझ्यावरती पीसी लागली। ही पीसी लागत असताना खरं तर ज्यांच्यासाठी मी आंदोलन केलं त्यांना फोन केला, पण फोन उचलला गेला नाही, पण एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत माझा जामीन मंजूर होईपर्यंत दादा मात्र सातत्याने संबंधित व्यक्तीला फोन करत राहिले। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मला असं वाटलं की या लढाईमध्ये एका कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका ही दादांनी पार पाडली। आजही मी तो क्षण विसरले नाही, कदाचित 3 दिवसाची पीसी मला लागलीही असती, पण दादांनी, माझा कार्यकर्ता थोडासा रागीट आहे, त्यांनी कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर बसून आंदोलन केलं असेल किंवा काहीतरी मारझोड केली असेल किंवा काही तोडफोड केली असेल, पण शेवटी संघटनेसाठी केलेलं आहे, त्याच्यामुळे निश्चितपणाने त्याचा जामीन मंजूर करावा अशी विनंती केली आणि ही विनंती मंजूर झाली। खऱ्या अर्थाने सांगायचे, कार्यकर्ता लढत असतो, कार्यकर्त्याच्या फार काही अपेक्षा नसतात,
प्रांताध्यक्ष, या कार्यकर्त्याची एकच अपेक्षा असते की आम्ही तुमच्यासाठी लढत असताना, आमच्या पाठीवरती हात ठेवून लढ म्हणत असताना निश्चितपणाने त्यांनी केलेल्या कामाचं आपल्याकडून कौतुक व्हावं. वेळ प्रसंगी त्याच्या सुखात सहभागी होता आलं नाही तर त्याच्या दुःखात आपल्याला सहभागी होता आला पाहिजे. आणि हीच खरी संघटना असते. या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम करायचंय. आज ज्यांच्या नियुक्ती होतील त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. पण केवळ नियुक्ती घेतली, आपण पद घेतलं, दारावरची पाटी लावली, व्हिजिटिंग कार्ड छापलं म्हणजे आपलं काम संपणार नाही. जनता तुम्हाला विचारणार, प्रश्न विचारणार, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पुढे यावं लागणार आहे. त्याच्यामुळे आदरणीय दादांचा ज्या पद्धतीने विचार आहे, हा विकासाचा वादा घेऊन आपल्याला घराघरात जायचंय. आणि ही जबाबदारी मला असं वाटतं महिला भगिनी चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतील. गेल्या निवडणुकीत लोकसभेच्या आदरणीय मोदी साहेबांना सर्वाधिक मतदान हे महिला भगिनींनी केलं आणि महिला भगिनींनी केलेल्या मतदानाच्या टक्क्यावरती ते विजयी झाले. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपल्या महिला भगिनींचा मतदानाचा टक्का हा निर्णायक ठरणार आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची जास्त जबाबदारी आहे. महाराष्ट्रामध्ये वाढत असलेल्या महिला भगिनींवरचे अत्याचार असतील, अन्याय असतील, मिसिंग केसेस असेल, दादांनी गेल्या महिनाभरामध्ये त्यासाठी 3 बैठका घेतल्या आणि यासाठी दादांबरोबर आपण सर्वजण जाणार आहोत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली महिला भगिनी सुरक्षित राहत असताना दादांनी हा शब्द आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून देखील काम करत असताना, राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जात असताना, जनता दरबाराच्या माध्यमातून असेल, पब्लिक हिअरिंगच्या माध्यमातून असेल, महिला भगिनींचे प्रश्न सुटले पाहिजेत हा विषय आपण सातत्याने मांडत असतो. म्हणून या निमित्तानं मला या संघटनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे. आता नियुक्ती होतील, आपण पदाधिकारी या माध्यमातून जनतेमध्ये जात असताना या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी सातत्याने प्रयत्न केला पाहिजे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. काही लोक सांगतात पक्षाने मोकळा श्वास घेतलाय, काही एजंट तिकडे गेलेत, त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, इतक्या दिवस तुम्ही त्याच एजंटमध्ये काम करत होतात, आतापर्यंत कधी बोलला नाहीत, आत्ताच कसं काय बोललात? आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांनी निश्चितपणाने दिलं पाहिजे. दादांनी जी कामं केली, उठसूट कोणी दादांवरती टीका केली तर आम्ही खपवून घेणार नाही. त्याच्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये दादांनी जो निर्णय घेतलाय तो राज्याच्या विकासासाठी घेतलाय आणि त्याच्या पाठीमागची स्पष्ट भूमिका त्यांनी आतापर्यंत मांडलेली आहे. त्याच्यामुळे आदरणीय प्रांताध्यक्ष, पुणेकरांनी ज्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद दिलाय, पुणेकरांनी दिलेल्या प्रतिसादाचे पडसाद निश्चितपणे महाराष्ट्रात उमटतील आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक जोरदार संघटना उभी राहील. आपण माझी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करते. पुण्यामध्ये असलेली संघटना आणि या संघटनेने सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेले विषय, निश्चितपणाने पुणेकरांचे प्रश्न ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड महाराष्ट्रात आणि देशात ओळखली जाते ती केवळ आणि केवळ दादांच्या नावाने, तशीच पुण्याची ओळख आदरणीय दादांच्या नावाने आपल्याला करायची आहे आणि ह्याच विकासाचा विडा आपल्या सगळ्यांना उचलायचा आहे. या निमित्तानं पुनश्च एकदा मी आपल्या सगळ्यांचे उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करते. आदरणीय प्रांताध्यक्षांच्या आजच्या नियुक्ती कार्यक्रमामध्ये पहिला कार्यक्रम पुण्याला दिला त्याबद्दलही मनापासून आभार व्यक्त करते. येणाऱ्या काळामध्ये आदरणीय प्रांताध्यक्ष ही पहिल्या टप्प्यामध्ये खरं तर नियुक्तीपत्र अजून बऱ्याच जणांना द्यायचे आहेत, पण सुरुवात व्हावी म्हणून आपण काहींना या आज नियुक्तीपत्र वाटप करतोय. पण आपल्याला सातत्याने 1.5-2 महिन्यांनी आमच्या पुणेकरांना वेळ द्यावी लागणार आहे आणि अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात येणारे पदाधिकारी कार्यकर्त्यांची संख्या आपल्याकडे आहे, जेणेकरून आपल्याला सातत्याने पुण्यात येऊन आमच्या या पदाधिकाऱ्यांच्या निवडी कराव्या लागणार आहेत. इतकी मोठी संख्या आपल्याकडे आहे आणि याच्याबद्दल मी पुण्याच्या एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.